त्यानंतर नक्कीच या आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून साहेब दोन आपलं मनोगत व्यक्त करतील. हॅलो. आदिवासी रायगड प्रीमियर लीग आणि गेले 4-5 दिवस क्रिकेटचा थरार आदिवासी बांधवांनी जो इथे केलेला आहे, खरोखर एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या मंडळींसाठी झाल्या पाहिजेत. कारण आदिवासी समाज देखील आपल्या सोबतीनेच चाललेला आहे. हे आज उत्तमरित्या आणि उत्तम नियोजन आयोजन त्यासाठी मी जोरदार टाळ्या घेतल्या. कारण एवढं चांगलं आयोजन तुम्ही केलं आहे की खरोखर एक प्रोफेशनल पद्धतीने तुम्ही दाखवून दिलं आहे की इथला आमचा आदिवासी बांधव रायगडमधला कसा खेळू शकतो आणि कसा पुढे जाऊ शकतो. खरोखर तुमचं कौतुक केलं पाहिजे. कारण मी आत्तापर्यंत जेवढ्या मॅचेसना फिरलो आहे त्याच्यात सगळा मोठा स्टेज मला वाटतं इथे मला बघायला मिळालं आहे. आणि आयोजन किती चांगलं आणि बॅनर किती काय किती, खरोखर ही एकी तुमची अशीच टिकू दे ही देखील मी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि अजिबात आपल्या या समाजामध्ये काम करत असताना कुठल्याही प्रकारचं राजकारण आलं नाही पाहिजे, हे देखील आपण काळजी घेतली पाहिजे. कारण नाही तर बरेच जण बाकी येतात तेवढ्यापुरती विचारतात आणि जातात, परंतु जेम मात्र कुटुंब तसं नाही आहे हे देखील तुम्हाला मी आज सांगू इच्छितो. कारण अडीअडचणीच्या काळात माझे वडील आणि आमचं पूर्ण श्री क्षेत्र पंचायतन मंदिर हे तुमच्या पाठीशी उभं असतं हे तुम्ही बघितलं आहे. आणि खरोखर याचं उदाहरण देताना आमच्याकडे गणेश आहे, त्याचा मुलगा आज आदिवासी बांधवाचा मुलगा इंजिनियर होऊन आमच्याकडे, ही किती मोठी गोष्ट आपल्यासाठी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुम्हा मंडळींनी जो आमच्यावर प्रेम दाखवलाय करताय याबद्दल देखील मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि क्रिकेटप्रेमी तुम्हाला मी एकच सांगू इच्छितो की जिंकल्यानंतर उन्मत्त होऊ नये आणि हारल्यानंतर खचून जाऊ नये. या म्हणीप्रमाणे आपण खेळ खेळायचा आहे. शेवटी आपल्या समाजाचं आपल्या देशाचं नाव, आपल्या वाडीचं नाव, शहराचं गावाचं नाव पुढे जाण्यासाठी आपण खेळ खेळत असतो. तर पुन्हा एकदा आपण आम्हाला बोलावून जो मान सन्मान इथे दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि या कमिटीला धन्यवाद देऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. तर जाऊया मैदानाच्या दिशेनं आणि पुढील मॅच जय माता दी चीच खांबला आणि सान्वी कनिष्का 11 तनिष्का 11 मोहपाडा या टीमच्या कर्णधाराने यायचं आहे. मान्यवर इथून मात्र या स्पर्धेची रजा घेत आहेत प्रीतम दादा